नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लहान मुलं ही मातीच्या गोळ्यासारखी असतात. त्यांना जसं घडवू तसेच ते घडत असतात. आणि नगर जिल्हा वाचनालयाने मुलांचा व्यक्तिमत्व विकास घडवण्याचा जणू वसाच हाती घेतला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्यात व्यक्तिमत्व विकास शिबिर ते चालवतात. यावर्षी इतर मान्यवरांसोबतच मला मुलांना मार्गदर्शन करण्याची संधी त्यांनी दिली. आजची मुलं हीच देशाची पुढची पिढी असते. त्यामुळे याच वयात चांगल्या सवयी विचार त्यांच्यात रुजवले तर मुलं नीट घडतील. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांना प्रॅक्टिकल स्वरूपात समजावून आणि पटवून दिल्या. स्वच्छता कशी बाळगायची, स्वतःची कामं स्वतः कशी करायची, नीटनेटकं कसं राहायचं, योग्य आहाराचं महत्त्व काय आहे, फिटनेस कसा सांभाळायचा, व्यायाम काय करायचा, काय खायचं काय नाही. हल्ली सोशल मीडिया आणि स्क्रीन टाईममुळे मुलं हट्टी आणि चिडचिडी होत आहेत. त्यामुळे त्यांचं रागावर नियंत्रण राहत नाही. अशा वेळी इतरांचं मन कसं जपायचं, आपल्या चुकीच्या शब्दांमुळे समोरच्याच्या मनावर ओरखडे ओढले जाणार नाहीत याची काळजी कशी घ्यायची. रोजनिशी लिहिण्याची सवय, चांगले वाईट अनुभव, रोज काय नवीन शिकलात याची नोंद ठेवण्याची सवय कशी लावायची, त्याचे फायदे काय आहेत, इतरांच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करण्याची सवय, इतरांना ॲप्रिशिएट करण्याची सवय. त्यामुळे नेमका नात्यांमध्ये काय फरक पडतो. दिवसातून एक तरी काम मनाविरुद्ध करण्याची सवय लावणे, जेणेकरून लाईफमध्ये सगळंच आपल्या मनासारखं होऊ शकत नाही हा ॲक्सेप्टन्स यायला मदत होते. त्यामुळे ॲडजस्टमेंट इज अ पार्ट ऑफ लाईफ याचं महत्त्व मुलांना कळलं. वाचनाची सवय किती महत्त्वाची आहे. वाचनाची सवय लावल्याने काय बदल घडतो हे दाखवण्यासाठी मी जे प्रात्यक्षिक घेतलं त्याचा रिस्पॉन्स अनपेक्षितपणे एक्सलंट होता. इतकी छोटी मुलं पण प्रचंड हुशार, हजरजबाबीपणा असलेली, पेशन्स असलेली आणि स्मार्ट होती. खूपच छान रिस्पॉन्स देत होती. सगळं लक्ष देऊन ऐकत होती. डेली टाइम टेबलचं महत्त्व काय आहे आणि त्यामुळे त्यांच्या मानसिकतेत काय बदल होऊ शकतो याबद्दलही मला त्यांना सांगता आलं. निरीक्षण करण्याची सवय याबद्दल बोलत असताना या चिमुकलीने तर सर्वांचं मनच जिंकून घेतलं. वाचनाने जेवढं शिकता येतं तितकंच निरीक्षणानेही शिकता येतं हे तिचं वाक्य ऐकून आम्ही सगळे अवाक होतो. इतक्या कमी वयात ही समज असणं खूप मोठी गोष्ट आहे. या सर्व सवयींबद्दल बोलून झाल्यावर आणि त्याचं महत्त्व त्यांना पटल्यानंतर मुलांना एक प्रेरणादायी गोष्ट ऐकवली आणि त्याचा सार विचारला तेव्हा सुद्धा मुलांनी उत्तम आणि अचूक उत्तरं दिली. खूप गप्पा गोष्टी झाल्या, मजा मस्ती झाली. मुलांच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू आणि त्यांचे फीडबॅक घेऊन आम्ही परत निघालो. सुंदर वाटलं. तुम्ही परत चांगल्या गोष्टी शिकवल्या, चांगल्या सवयी. धन्यवाद. मला सांगा कसं वाटलं तुम्हाला. मज्जा आली. शिकायला मिळालं. काय शिकायला मिळालं. गोष्ट आवडली. परत येणार का. बाय. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. प्रत्येक नगरकरापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा.